बघा गर्वान फुगला बुवा, त्याला देऊन चांगला दवा. बघा गर्वान फुगला बुवा, त्याला देऊन चांगला दवा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. बघा गर्वान फुगला बुवा, त्याला देऊन चांगला दवा. बघा गर्वान फुगला बुवा, त्याला देऊन चांगला दवा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. पडीवार मारतो भाव खातो, उगाच मिशीला पीळ घालतो. पडीवार मारतो भाव खातो, उगाच मिशीला पीळ घालतो. याला सवय आहे व पुरुषी, नित्य करायला बघतो सरशी. याची काढून टाका पुरी हवा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. किती आले किती गेले, मोठे मोठे बुवाजी इथे झोपले. किती आले किती गेले, मोठे मोठे बुवाजी इथे झोपले. नको समजू तू स्वतःला शाणा, पुरे झाला तुझा बहाणा. वाया जाईल तुझा कावा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. राम म्हणूया श्याम म्हणूया, प्रेमी भावे सारे हरी नाम गाऊया. राम म्हणूया श्याम म्हणूया, प्रेमी भावे सारे हरी नाम गाऊया. थोडी भक्तीची याला द्या गोडी, अहंकाराची टाकेल थोडी. गोपी सुत म्हणे ध्यान ठेवा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. बघा गर्वान फुगला बुवा, याला देऊन चांगला दवा. बघा गर्वान फुगला बुवा, याला देऊन चांगला दवा. याचा उडवा धुवा, 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 याचा उडवा धुवा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. साई से न कोई बड़ा, 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 साई से न कोई बड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. वो है राम अयोध्या वाला, वो है कन्हैया काला. वो है राम अयोध्या वाला, वो है कन्हैया काला. वो है काला, वो है काला, वो है कन्हैया काला. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. दीवाना 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 क्यों गफलत पड़ा. जात पात की छोड़ो बातें, बोलो साई दिन रातें. जात पात की छोड़ो बातें, बोलो साई दिन रातें. बोलो दिन रातें, बोलो दिन रातें, बोलो साई दिन रातें.
दीवाना 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 तू गफलत पड़ा। अपने मन को उजाले अंधे बन जा उसके बंदे, अपने मन को उजाले अंधे बन जा उसके बंदे। बन जा बंदे बन जा बंदे बन जा उसके बंदे। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। सबका मालिक सबको प्यारा साई जिया हमारा, सबका मालिक सबको प्यारा साई जिया हमारा। साई हमारा साई हमारा साई जिया हमारा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। साई से न कोई बड़ा साई से न कोई बड़ा साई से न कोई बड़ा। साई से न कोई बड़ा साई से न कोई बड़ा साई से न कोई बड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। दीवाना 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 तू गफलत पड़ा। भारुड आहे, नंदीचा जन्म कसा झाला आणि शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम शंकरा अगोदर आपण नंदीला पाठीमागून का नमस्कार करतो हे सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय. असा असा रे असा असा रे असा 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 रे असा असा रे असा सांगतो नंदी जन्मला कसा. सांगतो नंदी जन्मला कसा. सांगतो नंदी जन्मला कसा. असा असा रे असा असा रे असा. असा कसा. असा असा रे असा असा रे असा. सांगतो नंदी जन्मला कसा. सांगतो नंदी जन्मला कसा. सांगतो नंदी जन्मला कसा. आता तुम्ही म्हणाल नंदी जन्मला कसा 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 कसा, आणि तुम्हाला म्हणून सांगतो नंदी जन्मला असा 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 असा. असा म्हणजे आमच्या बुवांसारखं नाही, कसा ते तुम्हाला सांगतो. तर एकदा काय झालं, इंद्राच्या दरबारी रंभा उर्वशी मेनका यांच्यासारख्या अप्सरांचं नृत्य गायन चाललेलं होतं आणि त्यांच्या नृत्य गायनामध्ये इंद्रराज एकदम खुश होऊन गेला होता. आता रंभा उर्वशी मेनका किंवा श्रीदेवी माधुरी ऐश्वर्या बिपाशा तब्बू यांच्यासारख्या ऍक्ट्रा जरी या बुवाच्या समोर नाचायला लागल्या तर आमचा बुवा तरी गप्पा बसेल का हो? हॅट, ताबडतोब डिस्को डान्स करायला लागेल. नाही म्हणजे डिस्को तसा वाईट नाही, डिस्कोमध्ये खाजवण्याची पण सोय असते. म्हणजे कुठेही खाजवा आणि डिस्कोच्या नावावरती खपवा. तर रंभा उर्वशी मेनका यांच्या नृत्य गायनामध्ये इंद्रराज खुश होऊन गेलेला असतो. कारण इंद्राचा स्वभाव तसा होता. नाच गाणं तमाशा करण्यात एक नंबर इंद्राचा. खाणं पिणं जेवण्या झोपण्यात एक नंबर इंद्राचा. नाच गाणं तमाशा करण्यात एक नंबर इंद्राचा. खाणं पिणं जेवण्या झोपण्यात एक नंबर इंद्राचा. चेहरा गेला उतरोनी भेटला त्याला चमक्या मुनी. चेहरा गेला उतरोनी भेटला त्याला चमक्या मुनी. चेहरा गेला उतरोनी भेटला त्याला चमक्या मुनी. हा इंद्राचा एकदम चेहरा उतरून गेला, कारण त्याला खमक्या मुनी भेटला. आता मी बुवाला भेटलोय ना तसा. आणि मग हा आपली टिमकी वाजवत बसणार आहे. तर
इंद्राने असा त्याचा अपमान केला, कारण शिखी मुनी नावाचे ऋषी तिथे आलेले आणि त्याच्याकडे इंद्राने अजिबात ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तेव्हा शिखी मुनींना राग आला आणि ते म्हणाले, इंद्रा म्हणाला तू माझा स्वतः साधा औपचारिक सन्मान सुद्धा केलाच नाहीस, त्या अर्थी म्हणाला तुला या इंद्रपदाचा माज चढलाय. पण म्हणाला लक्षात ठेव की सहस्र नयनांचा पुत्र निर्माण करीन आणि तुझे हे इंद्रपद भोगायला लावीन. असं म्हणून शिखी मुनी शेंडीला गाठ मारून ताडताड निघून गेले आणि मग ब्रह्मसरोवरापाशी हिमालयापाशी जाऊन ब्रह्मसरोवराजवळ ते तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसल्यानंतर तिथे मग शंकर प्रसन्न झाले आणि शंकरांनी विचारलं काय झालं म्हटल्यानंतर शिखी मुनी त्यांना सांगायला लागले, दे मजसी दे सुसुत करे मजला, दे मजसी दे सुसुत करे मजला, शंकरा प्रार्थुनी नमिला नमिला, शंकरा शंकरा शंकरा, देवाची दे सुसुत करे मजला, देवाची दे सुसुत करे मजला, शंकरा तुम्ही नमिला तुझ नमिला, शंकरा 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 असं म्हणू लागला. तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि मग शंकर म्हणाले काय पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला म्हणाला असा एक पुत्र दे. तेव्हा शंकर तथास्तु म्हणाले आणि तथास्तु म्हटल्याबरोबर शिखी मुनींनी आपल्या शेंडीची गाठ सोडली. शिखी मुनींनी शेंडीची गाठ सोडल्याबरोबर त्यांच्या शेंडीतून नंदीचा जन्म झाला आणि मग शिखीच्या शेंडीतून बाळ जन्माला, ऋषीला परम आनंद झाला. शिखीच्या शेंडीतून बाळ जन्माला, ऋषीला परम आनंद झाला. शिखीच्या शेंडीतून बाळ जन्माला, ऋषीला परम आनंद झाला. ब्रह्मा म्हणे याचे नाव छंदेवा, ब्रह्मा म्हणे याचे नाव छंदेवा, याला म्हणा बसवा बाळा जोजवा, जोजवा बाळा जोजवा. बाळा जोजवा असं म्हणायला लागला आणि ब्रह्मदेव म्हणाले याला म्हणाला बसवा, याला सुद्धा बसवा. बसवा नंदिकेश्वर असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आणि म्हणाला त्याचं बसवा असं नाव ठेवण्यात आलं. आणि मग बसवा नंदिकेश्वर त्याला तहान लागली म्हणून तो पाणी मागायला लागला आणि पाणी मागायला लागल्याबरोबर शिखी मुनींनी क्षीरसागराकडे बोट दाखवलं. आता क्षीरसागर म्हणजे सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. नवसागर म्हटल्यानंतर आपल्या ताबडतोब लक्षात येतो. नवसागर म्हणजे आर्टिक, अंटार्क्टिक, पॅसिफिक यांच्यासारखे समुद्र. तर क्षीरसागराकडे शिखी मुनींनी बोट दाखवल्यानंतर नंदी क्षीरसागराकडे जातो आणि पाणी पिऊ लागतो. तेव्हा विष्णूचे जे दूत असतात ते धावून येतात, पण विष्णूचे दूत म्हणतात याला धरा धरा, परंतु नंदीने वाजवले त्यांचे बारा आणि मग ते धावत पळत जाऊन विष्णूला तक्रार सांगू लागतात. काय सांगतात बघा, तो आहे बैल चढला त्याला बळ, वाजवून टाका याचा ढोल. हे केला कारखाने या बटागोळ, हे केला कारखाने या बटागोळ, हे केला कारखाने या. हे आला हे नंदी बैल आला, हे आला हे नंदी बैल आला, हे आला हे नंदी बैल आला. हे केला कारखाने या बटागोळ, हे केला कारखाने या बटागोळ, हे केला कारखाने या. नंदीने असा बट्ट्याबोळ करून टाकलाय एवढं समजल्याबरोबर विष्णूला राग येतो आणि विष्णू संतापला आणि त्याने केला क्षीरसागराचा दौरा. परंतु
नंदीने बनवला त्याचा भवरा, गरा 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 फिरवला आणि वैकुंठात उडवून दिला. आणि मग विष्णू पुन्हा लढाई करण्यासाठी येतो. आणि विष्णू काय म्हणतो बघा, अरे हा तगडा रगडा रगडा धरून तंगडा करून लंगडा द्या मार याला करूया हो गार याला, द्या मार याला करूया हो गार याला. अरे हा तगडा रगडा रगडा धरून तंगडा करून लंगडा त्या मार याला करूया हो गार याला, त्या मार याला करूया हो गार याला, त्या मार याला करूया हो गार याला. विष्णू म्हणाला याला असा गार करा. आणि विष्णू युद्धासाठी येतो. विष्णूचं आणि मग नंदीचं युद्ध सुरू होतं. विष्णूचं आणि नंदीचं युद्ध सुरू झाल्यानंतर विष्णू नंदीच्या मुखावरती गदेचा प्रहार करतो. आणि त्या गदेच्या प्रहाराबरोबर नंदीचे जे दात पडतात त्याची रत्न निर्माण होतात, अनेक रत्न निर्माण होतात. आणि म्हणून नंदीला राग येतो. आणि नंदी मग अशी एक धडक देतो, धडक विष्णूला देतो आणि त्याला उताना पाडतो. उताना पाडल्याबरोबर विष्णू समजतो आता आपल्या हा नक्कीच छातीवरती पाय देणार, म्हणून तो युद्धासाठी तह करतो. आणि मग नंदीला तो काय म्हणतो बघा, पुरे पुरे हे युद्ध पुरे हो, पुरे पुरे हे युद्ध पुरे म्हणे श्रीवत्सलांचन हरी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देऊ भांडण सोडून बारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देऊ भांडण सोडून बारी. पुरे पुरे युद्ध पुरे हो, पुरे पुरे युद्ध पुरे म्हणे श्रीवत्सलांचन हरी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देव भांडण सोडून बारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देव भांडण सोडून बारी. आपण दोघे भाऊ भाऊ, आपण दोघे भाऊ भाऊ, आपण दोघे भाऊ भाऊ, एक मनाचे गीत गाऊ, एक मनाचे गीत गाऊ, एक मनाचे गीत गाऊ. नंदी मनी खुश झाला, नंदी मनी खुश झाला, तिला पितांबर त्याला विष्णू झाला पितांबर धारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देऊ भांडण सोडून बारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देऊ भांडण सोडून बारी. पुरे पुरे युद्ध पुरे हो, पुरे पुरे युद्ध पुरे म्हणे श्रीवत्सलांचन हरी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देव भांडण सोडून बारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देव भांडण सोडून बारी, म्हणे श्रीवत्सलांचन हरी देव भांडण सोडून बारी. विष्णू म्हणाला युद्ध सोडून जाऊया आणि एकत्र जाऊया. असं म्हटल्याबरोबर नंदी त्याच्यावरती खुश झाला आणि नंदीने मग त्याला स्वतःचा पितांबर दिला. त्यावेळेला विष्णूला पितांबरधारी आणि तेवढ्यात युद्धामध्ये त्याने छातीवरती पाय दिला होता, म्हणून त्यावेळेला श्रीवत्सलांचन हरी अशी दोन्ही नावं पडली. आणि मग अशा तऱ्हेने यांनी समझोता घेतला. काही दिवसाने नंदीला भूक लागली, म्हणून तो आपल्या पिताश्रींकडे खायला मागू लागला. तेव्हा मग शिकी मुनीने सांगितलं की जा म्हणाला त्या नंदनवनामध्ये जा आणि पाला पाचोला पाती गवत काय असेल ते खा आणि त्या नंदनवनाची नासधूस करून टाक. असं म्हटल्याबरोबर आणि इंद्राचं नक्ष उतरवून टाक असं म्हटल्याबरोबर नंदी नंदनवनामध्ये जातो, स्वर्गामध्ये जातो आणि नंदनवनाची नासधूस करायला लागतो. तेव्हा इंद्र रागाने येतो आणि काय होतं बघा, इंद्र म्हणतो, देवांचा राजा मी अपमान हा माझा धरा बांधा आणि वाजवायाचा माझ्या झाली लढाई सुरू, जिंकू किंवा मरू झाली लढाई सुरू, जिंकू किंवा मरू. देवांचा राजा मी अपमान हा माझा धरा बांधा आणि वाजवायाचा माझ्या झाली लढाई सुरू, जिंकू किंवा मरू झाली
घेऊन मग इंद्र धावला, इंद्राने वज्राचा प्रहार केला, नंदीने इंद्राला उचलून फेकला, इंद्र शिवसभेत जाऊन आदळला. वज्र घेऊन मग इंद्र धावला, इंद्राने वज्राचा प्रहार केला, नंदीने इंद्राला उचलून फेकला, इंद्र शिवसभेत जाऊन आदळला. देवांचा राजा मी हनुमान, हा माझा दराबाजा आणि मधवायाचा बाजा. झाली लढाई सुरू, जिंकू किंवा मरू. झाली लढाई सुरू, जिंकू किंवा मरू. इंद्र आला, परंतु नंदी म्हणाला, आय डोंट वॉन्ट दिस इज इंटरनॅशनल फालम फॉक, आणि म्हणाला गेट आउट. तर इंद्र म्हणतोय धिस इज माय कंट्री, आणि तू मला म्हणतोस नो एंट्री. तेव्हा नंदीने इंद्राला शेपटीच्या तडाख्याबरोबर कैलासावरती उडवून दिला, आणि तिथे इंद्र कैलासावरती जाऊन आदळला. तेव्हा इंद्राला शुद्धीत आणण्यासाठी शिवाचे सगळे गण धावतात. कोणी लागतात हवा घालायला, एक जण गेला बाम आणायला, कारण लवकर शुद्धीत येण्यासाठी, तर येते ना. तर शेवटी इंद्राला शुद्धीत आणलं जातं, आणि मग तिथे शंकरही येतात. शंकर विचारतात कोण आहे तो, म्हणाला मला दाखव. आणि कोण आहे असं विचारल्याबरोबर इंद्र त्याला सांगू लागतो, तगडा 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 रगडा तगडा 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 रगडा. बस झालं तेवढं रगडला तेवढं. आता तगडा 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 रगडा. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. अय्यो मर गयो, अय्यो अय्यो मर गयो, अय्यो. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. तगडा 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 तगडा. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. एक मोठा मोठा मुलकाचा कोटा लांबोडा आहे. असं ऐकल्याबरोबर शंभू आपल्या शिवगणाला युद्धाची तंबी देण्यासाठी दवंडी पिटायला सांगतो. आणि मग तो शिवगण दवंडी कसा पिटतो, आणि मग शंकराचं आणि नंदीचं शेवटी कसं युद्ध होतं ते ऐका. हे शिवगणा रे शिवगणा, हे देवगणा रे देवगणा, हे जो 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 जे 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 हा. हे शिवगण देवगण भक्तगण, चला रे चला, चला रे चला, चला शत्रू आला. हे डाव डाव भैरव वेताळाला काळा, किया शस्त्र ढाल घाला गगना पाताळ, घाला गगना पाताळ. हे वाजे रे वाजे रे वाजे ढोल वाजे, हे डमडमरू ढोल वाजे, ढोल वाजे, ढोल वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल. ढोल वाजे, ढोल वाजे, ढोल वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल. हे रथी बसला शिव सवेवीर भैरव, ठेवून सुभान मातृशूळ, हे डमडमरू वाजे ढोल, डमडम ढोल वाजे, ढोल वाजे, ढोल वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल, हे डमडमरू वाजे ढोल. शंकराने
मग केला हो हल्ला. हल्ला 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 पण नंदी नाही जागचा तू भरही हल्ला. हल्ला 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 तुझा नंदीनं घेऊन टाकलं, त्रिशूळ नंदीनं घेऊन टाकलं. ढोल वाजे ढोल वाजे ढोल वाजे ढोल डमरू वाजे ढोल डमरू वाजे ढोल डमरू वाजे ढोल. शंकराचं आणि नंदीचं युद्ध सुरू झाल्यानंतर शंकराने नंदीवरती त्रिशूळ पाशुपत आणि सुदर्शन चक्र फेकलं, पण ते नंदीने गिळून टाकलं. तेव्हा शंकराने ओळखलं की हा आपल्यापेक्षा नक्कीच भारी आहे, याला फसवण्यासाठी काहीतरी युक्ती करायला पाहिजे. तो म्हणाला की तुझा हा पराक्रम पाहून मी खुश झालोय, तुला हवा तो वर माग. एवढं म्हटल्याबरोबर नंदी म्हणतोय, अरे तू मला काय वर देतोस, मी तुझ्यापेक्षा भारी आहे. तुझं हे सुदर्शन चक्र आणि त्रिशूळ पाशुपत मी गिळून टाकलंय, हवं असल्यास परत ते ओकतो आणि ते घेऊन परत तू युद्ध कर. हे ऐकल्याबरोबर शंकर म्हणतात की जर तुला वर द्यायचा असेल तर मला तू देऊ शकतोस. आणि नंदीने त्याला वर दिला. एवढं ऐकल्याबरोबर शंकर म्हणतात की तू माझं वाहन हो. नंदीने त्याला तथास्तु म्हणाले नंदी. तेव्हा तथास्तु म्हटल्याबरोबर नंदीने त्याचं शंकराचं वाहन पद स्वीकारलं आणि मग दोघांचा तिथे समझोता झाला. शंकर म्हणाले, तुझ्या उदरामध्ये माझं त्रिशूळ पाशुपत आणि सुभान चक्र गेलं होतं, त्यामुळे तुझ्या जे पोटामध्ये अन्न जाईल ते मलरूपाने बाहेर येईल आणि त्याचा लोक धार्मिक कार्याच्या वेळेला लोक त्याचा वापर करतील. आणि अशा तऱ्हेने हा एक वर दिला त्याला. त्याचबरोबर माझ्या मंदिरामध्ये जेव्हा लोक दर्शनासाठी येतील त्यावेळेला माझ्या अगोदर तुझं लोक पाठीमागून दर्शन घेतील. एवढं म्हणून शंकराने त्याला असा सन्मान दिला आणि या ठिकाणी आमचं भारूड संपलं. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. राजा राम 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 राजा राम राम राम. राजा राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम राम. जय जय राम 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 राजा राम राम. श्री पंढरीनाथ महाराज बजरंग बली. झुंज द्यावया मद संगे आल मिरजुळ कर बुवा केवढे. झुंज द्यावया मद संगे आल मिरजुळ कर बुवा केवढे. किती मारली झाडावरती तुझ्या सारखे कवडे. किती मारले मी झाडावरती तुझ्या सारखे कवडे. झुंज द्यावया मद संगे आले मिरजुळ कर बुवा केवढे. झुंज द्यावया मद संगे आले मिरजुळ कर बुवा केवढे. किती मारले झाडावरचे तुझ्या सारखे कवडे. किती मारले झाडावरचे तुझ्या सारखे कवडे. ही झुंज म्हणजे मारामारीची नाही, ती बैलांची नाही. एक रत्नागिरी गावडे आंबेरे आमच्या समोरचे बुवा आणि आम्ही मालवणी वांग्यांचे बुवा. दोघांची झुंज चालली आहे डबल बारीची. आता बघूया आडनाव काय. मिरजुलकर आडनावातच बघा काय आहे ते. जुळत पण नाही आणि मिळत पण नाही. आता यांका घालूया बिळात मालवणच्या आणि ठेचून टाकूया. बाहेर येतात तर कसे ते बघूया. झुंज द्यावया मद संगे आल मिरजुल कर बुवा केवढे. किती मारले मी झाडावरती तुझ्या सारखे कवडे. किती मारले मी
कवडे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे किती मारले झाडावर ते तुझा सारखे कवडे किती मारले झाडावर ते तुझा सारखे कवडे गर्वाचे घर खाल्लेच ते माहित नाही का तुझला माहित नाही का तुझला माहित नाही का तुझला अर्ध्या हळदीने पिवळा होऊन पाशिंग बांधले गुडघ्याला वासिंग बांधले गुडघ्याला वासिंग बांधले गुडघ्याला रत्नागिरीतून मालवणात चल वा आमच्या गावात चल आमच्या खारे बांगडो मालवणचं प्रसिद्ध अरे भाजलंच चुलीत ना तरी नुसतं वासान जेवशील पण तुका काय माहिती रे तू बघू तर तेव्हा रत्नागिरीच्या नाक्यावरती उभं खिशात हात घालून गावच्यांका बरोबर माहिती हा आमच्याकडे ये खाऊन बघ तुका चव माहिती नाही तू आपणच घातलंच आणि सुरमय म्हणून सांगतलंच त्या का आमच्या गावच्या भाषेत आम्ही कुरडू भाजी म्हणतो रत्नागिरीतून मालवणात चल खायला घालतो बांगडे किती मारले मी झाडावरती तुझ्या सारखे कवडे किती मारले मी झाडावरती तुझ्या सारखे कवडे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे नारायण तुझे नाव ठेविले नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती आई बापाने नाव चांगले ठेवलंय हो नारायण खरोखर धन्य आहेत ते म्हणून नारायण नाही ह्यो देवता मगाशी काहीतरी मला सांगा होतो मिशी एक पीळ घालता अरे ज्याका मिशी हा त्याका तो घालतलो हा नारायण तुझे नाव ठेविले नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती आता हो बघा दिसता कसं बोलता फक्त पुढच्या सारखं पण ह्याचा चालचलन सगळा पंचासारख्याचा बघा बाई पण नाही आणि बापी पण नाही मग कसं होतं तुम्हीच बघा नारायण तुझे नाव ठेविले नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती नरात तुझी नाही गणती तुझ्या रूपाने आज माझ्या पाठी लागली पनवती पाठी लागली पनवती पाठी लागली पनवती खरं सांगतो नको मला ते भांडण कंटे झगडे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे दोष नको दे उदैवाला प्रयत्नान भेटे देव प्रयत्नाने भेटे देव प्रयत्नाने भेटे देव डोक्यात भरलं अज्ञान याची करावीची वाटे जीव करावीची वाटे जीव करावीची वाटे जीव एवढं अज्ञानी असतील असं मला माहिती नव्हतं बुवा खरोखरच तुझी जीव करावीशी वाटते रे बुवा आता मी काय सांगतो तो लक्षात ठेव शाना होशील तरी गिरवशील नरेश बुवाचे धडे शाना होशील तरी गिरवशील नरेश बुवाचे धडे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे झुंज द्यावया मत संगे आले मिळजुळ कर बुवा केवढे किती मारले मी झाडावर ते तुझ्या सारखे कवडे किती मारले
भजन भजन में फर्क है। सभी भजन करते हैं, सभी भजन गाते हैं। जिस भजन में राम नहीं हो मुक्त का तमाशा है। हरि नाम प्यारा उसे गालियों से क्या मतलब, फकीरी में मजा उसे अमीरी से क्या मतलब। आकर के मेरी कब्र पर, आकर के मेरी कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरी कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। मैं सो रहा था चैन से, ओढ़ो कफन मजार में। ओढ़ो कफन बाजार में, ओढ़ो कफन बाजार में। यहाँ भी सताने आए हो, यहाँ भी सताने आए हो, किसने पता बता दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। किसने चढ़ाए आँख फुल, गए बजतिया पड़ गया। कई बजतिया पड़ गया, कई बजतिया पड़ गया। गुजरे हुए मजार में, गुजरे हुए मजार में किसने दिया जला दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। जाओ सिदारो मेरी जान, तुम पर खुदा की है अमान। तुम पर खुदा की है अमान, तुम पर खुदा की है अमान। बिछड़े हुए मिलेंगे फिर, बिछड़े हुए मिलेंगे फिर, किस्मत पे जर मिला दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। जीते जी पुजाना कभी दर्द जिगर का माजरा। दर्द जिगर का माजरा, दर्द जिगर का माजरा। अब आयो मेरी कब्र पर, किसी ने जब मिला दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरे कब्र पर तूने जो मुस्कुरा दिया। यज्ञ मंडपी आले राजानी देवता, राजानी देवता। ऐका दक्ष राजाच्या यज्ञाची कथा, ऐका दक्ष राजाच्या यज्ञाची कथा, ऐका दक्ष राजाच्या यज्ञाची ओ, दक्ष राजाच्या यज्ञाची कथा तुम्हाला मी सांगतोय। दक्षाला 60 पोरी,
आता ह्यांनी पण लावलो होतो नंबर ह्या बुवानी मगाशी काहीतरी सांगत होते ना की हेमा मालिनी यांनी काय काय बरंच काय काय सांगले नाही हो बघी होतो दारावर रावान माका खायची मिळत ती आता सांगते बघा दक्षाला 60 पोरी आता ते कशा कशा दिल्या कोणाला ते मी तुम्हाला सांगतोय 27 दिल्या चंद्राला 13 दिल्या कश्यपाला 10 दिल्या यमाला 3 दिल्या वरुणाला 3 दिल्या वायूला 2 दिल्या अग्नीला 1 दिली इंद्राला 60वी राहिली तिच्यावर शंभू देवाने एलो ही लव लव म्हणतास प्रेम ना ता केल्या आणि पळवून घेऊन गेलो ह्यांच्या भाषेत बुवांच्या भाषेत फलवून नारद दक्षाकडे गेला आणि म्हणतो अरे दक्ष राजा तुला 60 पोरी पुढे मागे गादीला वारस हवा की नको दक्ष म्हणतो नको कसा हवा तर आता एक प्रयत्न कर असं म्हटल्याबरोबर दक्ष घाबरला दक्ष म्हणतो जिथे 60 प्रयत्न करून फुकट गेले तिथे एक प्रयत्नाने काय होणार तेव्हा नारद म्हणतो दक्ष तसं काही नाही रे तू फक्त पुत्रकामेष्टी यज्ञ कर नारदाने पुत्रकामेष्टी यज्ञाला लागणारी लिस्ट काढून दिली दक्षराजाने पुत्रकामेष्टी यज्ञाला सुरुवात केली कशी ती ऐका दक्षाने आरंभिला यज्ञ दक्षाने आरंभिला यज्ञ ऐकाव सूत्न लावून या ध्यान बोलाविले नाही शंभूला बोलाविले नाही शंभूला बोलाविले नाही शंभूला ऋषीमुनी राज रजवाड्याला ऋषीमुनी राज रजवाड्याला ऋषीमुनी राज रजवाड्याला झाडूनी साऱ्या जनतेला झाडूनी साऱ्या जनतेला झाडूनी साऱ्या जनतेला बोलाविले नाही शंभूला हो दक्षराजाने सर्वाला आग्रहाचं निमंत्रण पाठवलं ऋषीमुनी राजे रजवाडे गरीब जनता सगळ्या जावयाला बोलवले फक्त एकालाच बोलवलं नाही कोणाला शंभू देवाला कारण पार्वतीला पळवून घेऊन गेला होता म्हणून शंभूला बोलावलं नाही म्हणून नारदाने आपली ताट केली तसं नव्हे हो ताट म्हणजे शेंडी कैलासात नारद गेला ही नवी नवरी पार्वती काहीतरी घरकाम करत बसली होती तांदळाचे खडे काढीत बसली होती हो भुवांच्या बाजूच्या गावातले नारद तिथे गेला आणि हाक मारली अगं ए भवाने आतापर्यंत भवानी अशी हाक मारणारा कुणीच नव्हता पार्वतीने जाणलं नक्कीच नारद मुनी असणार ती तशीच बाहेर आली बाहेर काम टाकून नारद म्हणतोय अगं ए अगं इकडे इकडे तो पहा 7 घोड्यांचा रथ त्यावरती कोण बसलाय सूर्य तो बघ हौस त्याच्यावरती कोण बसलाय ब्रह्मदेव तो बघ गरुड त्याच्यावरती विष्णू आणि हा बघ रेडा माझ्या समोर कोण भुवा नाही रेडा यम त्यावर कोण बसलाय रेड्यावरती यम हे सगळं कुठे चाललंय तुला माहिती आहे का तुझ्या बापाने की नाही यज्ञ मांडलंय तिकडेच चाललेत पार्वती म्हणते नारद मुनी मी कशी जाणार आम्हाला आमंत्रण नाही आणि ह्यांचं आणि आमच्या बाबांचं भांडण झालं तुला माहिती आहे ना तेव्हा नारद मुनी काय सांगतोय अगं काय सांगतेस तू आप्त इष्ट सगळे सोरे यांच्याकडे बिंदास जाऊ पार्वती काय सांगते बघा नारद मुनीला येऊ कशी कशी मी यज्ञाला र येऊ कशी कशी मी यज्ञाला येऊ कशी कशी मी यज्ञाला रे येऊ कशी कशी मी यज्ञाला येऊ कशी कशी मी यज्ञाला रे येऊ कशी कशी मी यज्ञाला माझ्या बापाची त्यांच्याची भांडण झालं बोलावलं नाही आम्हा धाडीला मला इधर का हाकलून दिलं फुकट वाव का दगड्याला र येऊ कशी कशी मी यज्ञाला येऊ कशी कशी मी यज्ञाला रे येऊ कशी कशी मी यज्ञाला येऊ कशी कशी मी यज्ञाला रे येऊ कशी कशी मी यज्ञाला हो अशी नारद मुनी अशी धर्माची भाषा नारदाने सांगितल्याबरोबर आपल्या घोवाकडे परमिशन काढण्यासाठी गेली हे आपले समशान मंत्री हो स्मशान मंत्री बघूच तेव्हा यांचा आपला ताट काय शरीर हो ही गेली आणि आपल्या नवऱ्याला म्हणते ओ मिस्टर माझ्या बापाने की नाही पुत्र कामेष्टी यज्ञ मांडलाय नारद मुनी मला घेऊन जायला आले आहेत तेव्हा जावे की नको तुमची परमिशन द्या तेव्हा शंभूदेव चिडला
पार्वतीला मला, अगं पार्वती तुला वेडबीड लागला की काय? एकतर माझ्याबरोबर पळून आलीस, अशातच निमंत्रण नाही आणि कशी तू जाणार? जायचं नाही म्हणजे नाही, बायकाची जातो, हट्ट्याला पेटली की मग कुणाचं ऐकणार नाही. शेवटी शंभूदेव हरला. मग बायको हट्ट्याला पेटली की चिडली तर पुरुष शेवटचा प्रयत्न करतात, बायकोला लाडीगोडी लावायचा प्रयत्न करतात. तशी शंभूदेवाने पार्वतीला लाडीगोडी लावायला सुरुवात केली. कशी ती ऐका. तू ग माझी चटक चांदणी फुलवानी दिसतेस ग, तू ग माझी चटक चांदणी फुलवानी दिसतेस ग. तुझा बाप आहे कडूस भारी आखलून देईल ग, तुझा बाप आहे कडूस भारी आखलून देईल ग. नको 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 पारू, नको भलता हट्ट धरू, नको 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 पारू, नको भलता हट्ट धरू. का ती भांड्यात का ती भांड्यात तुझा बाप आहे कडूस भारी आखलून देईल ग, तुझा बाप आहे कडूस भारी आखलून देईल ग, तुझा बाप आहे कडूस भारी आखलून देईल ग. हो, पार्वती ऐकायला तयार नाही. मी जाणार म्हणजे जाणार. शेवटी शंभूदेव हरला. शंभूदेवाने काय केलं? पार्वतीला आपली शिवसेना देऊन टाकली. सगळे वाजत गाजत दक्षाच्या दरबारात पोचल्याबरोबर सगळे बसले होते दक्षाचे जावय, त्यांच्या बायका यांच्या सगळ्यांच्या कपाळाला आट्या पडल्या. कारण पार्वतीच्या अंगा खांद्यावरती काही नव्हतं, एक भगवे वस्त्र, कवड्यांच्या माळा. ह्या बघून पार्वतीच्या सख्या बहिणी ढुसफुसायला लागल्यावर पार्वतीला बोलू लागल्या. कशा ते ऐका. पहिली म्हणे भेटलो जरा मी या सोंगा, पहिली म्हणे भेटलो जरा मी या सोंगा, वस्त्र होतील मलिन गाल येईल रंगा. आखलून द्याव हिला आखलून द्या, आखलून द्याव हिला आखलून द्या. दुसरी म्हणे भेटलो जरा मी पार्वतीला, दुसरी म्हणे भेटलो जरा मी पार्वतीला, सती माझ्या जवळी ना घेईल मजला. आखलून द्याव हिला आखलून द्या, आखलून द्याव हिला आखलून द्या. हो, पार्वतीने विचार केला, या कुत्र्या किती भोग करतात त्या करू दे. मी पुत्र कामेष्टी यज्ञाला आली आहे, बापाच्या पायावरती मस्तक ठेवेल आणि आली तशी निघून जाईल. ती पार्वती दक्ष राजाकडे गेली. त्याबरोबर ती दक्ष पार्वतीला बघून एकदम चिडला आणि काय म्हणतोय बघा. तुझा तो भिकारडा नवरा, कृपणाला संपत्ती, चांडाळाला सरस्वती आणि भिकारड्याला पार्वती असं भरलेल्या सभा मंडपात पार्वतीचा अपमान केला. कुठच्याही स्त्रीला आपला नवरा कसाही असला तरी अपमान सहन करेल काय? पार्वती ताडकन उठली आणि बापाला म्हणाली. कशी ती बघा. बरे नवे वैर महादेव शिकवील तुझला धडा, बरे नवे वैर महादेव शिकवील तुझला धडा. बापा नवे तू कसाई दक्षा धरला तुझा गडा, बापा नवे तू कसाई दक्षा धरला तुझा गडा. सापाच्या तोंडात बळेच जाऊन पडे जसा बेडूका, पडे जसा बेडूका, पडे जसा बेडूका. पाण्यावातून मूर्ख जैसा जावी जमिनीवर वृक्ष, लावी जमिनीवर वृक्ष, लावी जमिनीवर वृक्ष. विनाश काळे विपरीत बुद्धी सुचली तुला का मुडा. बापा नवे तू कसाई दक्षा धरला तुझा गडा, बापा नवे तू कसाई दक्षा धरला तुझा गडा. हो, पार्वती म्हणते काय, तू बाप नसून कसाही आहेस असं म्हणून तिने अपमान सहन न झाल्यामुळे तिने सभा मंडपात यज्ञकुंड रचला आणि शंकराची प्रार्थना करायला सुरुवात केली. पार्वतीला नवऱ्याचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने यज्ञकुंडात उडी घेतली, जळून खाक झाली. पार्वती जळाल्याची खबर नारदाला लागतात त्याने आपली शेंडी ताट केली व पार्वती जळाल्या मेल्याची बातमी कैलासात घेऊन गेला व रडायला लागला. अरे शंभूदेवा, अरे शंभूदेवा, तुझी पार्वती जळाली रे. भरलेल्या सभा मंडपात तुला वाटेल नको नको ते घालून पाडून बोलला. तुझा अपमान सहन न झाल्यामुळे पार्वती जळून खाक झाली. असं ऐकल्याबरोबर शंभू ताडकन उठला आणि रागाने लाल लाल होऊन नाचायला लागला. कसा तो बघा.
डोळ्यातून ज्वाळा निघाल्या डोळ्यातून ज्वाळा निघाल्या डोळ्यातून ज्वाळा निघाल्या डोळ्यातून ज्वाळा निघाल्या भस्म उधळून जटा पटल्या भस्म उधळून जटा पडल्या भस्म उधळून जटा पडल्या एक जटा उचलून पटली एक जटा उचलून पडली एक जटा उचलून पडली आवाजे धरणी दुबंगली आवाजे धरणीत बंगली आवाजे धरणीत बंगली मेघांचा गडगडाट वेगांचा गडगडाट वेगांचा गडगडाट मेघांचा गडगडाट निघाला वीरभद्र वेताळ वीरभद्र वेताळ वीरभद्र वेताळ वीरभद्र वेताळ वीरभद्र वेताळ वीरभद्र वेताळ हो नाचता नाचता आगीचे लोट निघाले धरणी थरथरायला लागली शंभूदेवाने आपली जटा ताड करून जमिनीला आपटली त्याबरोबर त्या जटेतून एक मानसपुत्र जन्माला आला त्याचं नाव काय गणभद्र अरे दळभद्र नाही रे मेल्या वीरभद्र वीरभद्र शंभूदेवाने आज्ञा दिली वीरभद्राला जा आणि तुझी आई जिथे जाऊन खाक झाली आहे तिला परत घेऊन ये वीरभद्र आईला आणायला निघाला त्याबरोबर ती शंभूदेवाने त्याला मागे परतलं मागे बोलवलं बोल कुठे निघालास तर माझी आई आणायला चाललोय असा चाललोय अरे तुझं आजोबा मोठं योद्धा असा काहीतरी हातात हत्यार घेऊन जा अस्त्रशस्त्र नको मला काय घेऊन झाला तेव्हा काय AK-47 नव्हते चाकूसुरे नव्हते मग शंभूदेवाने वीरभद्राला काय दिलं त्याच्या हातात एक मुसाळ दिला मुसाळ आणि काय सांगितलं बघा जा तुझ्या आईला परत घेऊन ये तर वीरभद्र तिथे जातो आणि काय म्हणतो वैर बाहेर सोड आणि शंकराला शरण जा तेव्हा दक्ष राजा काय म्हणतो अरे काय वीरभद्रा तू शंकराचा चमचा तू बोलणार आणि मी ऐकणार तेव्हा काय सांगतोय बघा युद्ध सोडून जा त्या शरणांगत शिवशंकरा युद्ध सोडून जा शरणांगत शिवशंकरा युद्ध सोडून जा शरणागत शिवशंकरा युद्ध सोडून जा शरणागत शिवशंकरा नाहीतर तुझं मुंडक कापून टाकीन मी यज्ञा युद्ध सोडून जा शरणागत शिवशंकरा युद्ध सोडून जा शरणागत शिवशंकरा युद्ध सोडून जा या पोराचा आवाज ऐकून दक्ष राजा एकदम हसायला लागला आणि वीरभद्राला काय म्हणतोय बघा युद्ध तुझला काय ठावे बस मला भीक मागावे युद्ध तुझला काय ठावे बस मला भीक मागावे युद्ध तुझला काय ठावे बस मला भीक मागावे कस धराव हत्यार कस मारावा तीर वीरभद्रा तू माझ्या पुढे कालचा पोर कालचा पोर वीरभद्र नाही आला माझ्याशी लढण्याला पाठविले तुला पुत्र्या भोप करण्याला जीव तुझला असेल प्यारा नाम दुनी निघून जावे युद्ध तुझला काय ठावे बस लावून भीक मागावे युद्ध तुझला काय ठावे बस लावून भीक मागावे हो एवढं ऐकल्याबरोबर वीरभद्राला राग आला आणि त्याने आपल्या दक्षराजाच्या मुंडक्याला हात घातला आणि काय केलं बघा गर गर फिरविले दक्षाची मुंडी घर घर फिरविली दक्षाची मुंडी घर घर फिरविली दक्षाची मुंडी पिळवटून काढिली दडावे गळी पडून काढिली दडावे गळी गव 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 रक्त गळत असे गव 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 रथ गळत असे गव 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 रथ गळत असे वीरभद्राती रुद्र दिसत दे वीरभद्राती रुद्र दिसत दे जनादो विंग करून सेंडी घर घर फिरविली दक्षाची मुंडी घर घर फिरविली दक्षाची मुंडी घर
मुंडी गार 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 जसं नारळ फिरवतात तसं फिरून बाहेर काढली आणि काय केलं बघा, असं नाचायला लागला हातात घेऊन दक्षराजाची मुंडी. दक्षराजाचे सर्व जावई नातेवाईक हा प्रकार पाहून सर्व पळाले. त्यांना वाटलं कदाचित आमच्या सुद्धा मुंड्या बाहेर काढेल. हा आपला दक्षाची मुंडी घेऊन उभा होता, कोणी दिसेना. थोड्या वेळाने दक्षाची बायको प्रसूती तिथे आली. नवऱ्याचं धड आपल्या मांडीवर घेऊन शंकराची उपासना धावा करू लागली. शंकर शंकर माझा पती परत येऊ दे, अशी हजारो वर्षे तपश्चर्या करत बसली. शंकर तिला प्रसन्न झाले आणि विचारलं, काय सासूबाई, कशासाठी तपश्चर्या केली? तेव्हा प्रसूती म्हणते, महादेवा, झालं गेलं चुकलं माफ करा आणि ह्यांना जिवंत करा. शंभूला सुद्धा दया आली. इकडे तिकडे पाहिलं तर त्यांच्या नजरेत एक बळीचा बकरा पडला. त्रिशूळाने बोकडाचे शिर उडवले, दक्षराजाला लावले आणि जिवंत केला. प्रसूती मनामध्ये म्हणते, माझा नवरा होता कसा आणि झाला कसा? तेव्हा प्रसूती शंकराला म्हणते, देवा, आता सणावारचे दिवस तूच विचार कर. मी जर माझ्या मैत्रिणीबरोबर ह्यांना फिरायला घेऊन गेली तर माझ्या मैत्रिणी मला काय म्हणतील? ह्यो तुझं नवरं बोकड, तेव्हा कृपा करा आणि होता तसा माझं नवरं करून द्या. तेव्हा शंभूदेवाने कमांडुलामध्ये हात घातला आणि पाणी शिंपडलं आणि होता तसा दक्षराजाला जिवंत केला. दक्षाला सुद्धा समजले की शंभूदेवा एवढा श्रेष्ठ दुसरा कोणी जावई नाही. म्हणून तो या सर्व गडबडीत पुत्रकामिष्टी यज्ञ थांबला होता. त्या यज्ञाला दक्षराजाने शंभूदेवाला अग्रपूजेचा मान दिला आणि काय सांगितलं, घे 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 आविर्भाग तुझा घे हा शंकरा, घे 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 आविर्भाग तुझा घे हा शंकरा, घे 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 आविर्भाग तुझा घे हा शंकरा. देवा तुने नाही जाणली तुझी दुरा, जाणली तुझी दुरा. घे 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 आविर्भाग तुझा घे हा शंकरा, घे 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 आविर्भाग तुझा घे हा शंकरा. असं सर्वांनी मिळून पुत्रकामेष्टी यज्ञ आनंदाने पार पाडला. दक्षाचे सुद्धा गर्वाचे गर्वहरण झाले आणि जो तो आपापल्या आल्या पावली कामाला निघून गेला. अविर्भाग देवनी देवा दक्ष यज्ञ आरंभितो, पुराणातली सुरस कथा परशुराम तुला सांगतो, पुराणातली सुरस कथा परशुराम तुला सांगतो. आमचं इथे भारूड संपलं.